स्ट्रॉबेरी म्हटलं की आपल्याला आठवतं ते महाबळेश्वर। मात्र हे स्ट्रॉबेरीचं पीक बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रानं यशस्वीरित्या घेतलंय। थंड हवामानामध्ये येणारं स्ट्रॉबेरीचं पीक इथं घेण्यात आलेलं आहे। तर 36x28चं ग्रीन हाऊस तयार करून त्यामध्ये हे पीक घेण्यात आलंय। आता आपण ज्या ठिकाणी उभा आहोत ते आहे इन्सेक्ट नेट हाऊस किंवा शेड नेट हाऊस म्हणतो आपण। की आतापर्यंत आपण बघितलं असली स्ट्रॉबेरीची लागवड म्हणली की आपण थंड हवेच्या ठिकाणी किंवा ज्या भागामध्ये वातावरण थंड असतं त्या ठिकाणी लागवड केली जाते। पण तसं नसून आपण बारामतीमध्ये सुद्धा शेडनेट हाऊसमध्ये स्ट्रॉबेरीची लागवड उत्तम प्रकारे केलेली आहे। हे जे क्षेत्र आहे टोटल 1000 चौरस मीटर आहे, म्हणजे 36x28 मीटरचं शेडनेट आहे। त्यामध्ये आपण मल्चिंग करून उंच गादी वेफर याची लागवड केलेली आहे। ॲव्हरेज उत्पादन प्रति झाड कमीत कमी 700 ग्रॅम निघालं पाहिजे। जास्तीत जास्त 1200 ते 1300 ग्रॅम प्रति झाड उत्पादन निघालं तर ती जात चांगली असते आणि त्या जातीमध्ये रोग प्रतिकारक शक्ती पाहिजे किंवा किडींचा प्रादुर्भाव कमी होणारी जात पाहिजे। अशा प्रकारच्या जातींचा आम्ही या ठिकाणी ट्रायल घेतोय आणि नंतर आम्ही शेतकऱ्यांना शिफारस करतो की ही जात तुम्ही पॉलिहाऊसमध्ये लागवड केली पाहिजे। आणि हे एक उत्तम पीक आहे शेतकऱ्यांना की शेडनेटमध्ये शेतकरी आता ढोबळी मिरची लावतात किंवा काकडी लावतात की त्याला पर्याय म्हणून आपण स्ट्रॉबेरी हे पीक सुद्धा या ठिकाणी लावू शकतो। स्ट्रॉबेरी रोपांची लागवड केल्यापासून त्या रोपांना पाणी किती द्यावं किंवा त्यांची निगा कशी राखावी याविषयी मार्गदर्शन केले बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रातील विषय विशेषज्ञ यशवंत चगदाळे यांनी। लागवड करताना जे लागवड अंतर असतं जे शेडनेटमध्ये असेल किंवा जे आपण उघड्यावरची शेती म्हणतो त्यामध्ये लागवड करताना आपण 30x30 सेंटीमीटरवर आपण स्ट्रॉबेरीची लागवड करतो। रोपं लागवड केल्यानंतर साधारणतः एक 50 ते 60 दिवसानंतर म्हणजे 1.5 ते 2.25 महिन्यांनी त्याचं उत्पादन चालू होतं। फ्लावरिंग फ्रुटिंगला साधारणतः 2 महिने कालावधी लागतो आणि तिथून पुढे आपलं उत्पादन चालू होतं आणि कंटिन्यू एक 4-4.5 महिने आपलं उत्पादन मिळतं। म्हणजे ह्या पिकाचा कालावधी जर आपल्याला धरायचा असेल तर एक 6 ते 6.5 महिन्याचं एक पीक आहे की जे आपण कमी खर्चामध्ये आणि आपलं उत्पादन चांगलं येतं। कारण महाराष्ट्रात भरपूर इतर पिकं घेतली जातात पण स्ट्रॉबेरीचं क्षेत्र कमी आहे, त्यामुळे नवीन पीक म्हणून आपण त्या पिकामध्ये लागवड करून फायदा चांगल्या प्रकारे घेऊ शकतो। किडी व्यवस्थापनामुळे जी इतर पिकामध्ये ज्या किडी येतात, रसशोषक किडी थ्रिप्स असेल माइट्स असेल त्याच किडी ह्या पिकामध्ये येतात। मग खोडकूस येऊ नये म्हणून आपल्याला पाणी व्यवस्थापन गरजेचं असतं।